नमस्कार मित्रांनो, सक्सेस फार्मिंग यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण जाणून घेणार आहोत पपईच्या बाबतीत माहिती. पपईची लागवड करताना कोणते योग्य वाण निवडावे, त्याचबरोबर कितीवर लागवड करावी, 1 एकरमध्ये किती झाडं बसतात, त्याचबरोबर पपईचे योग्य वाण, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सर्वात आधी आपण पपईची लागवड करताना पपईचे योग्य वाण निवडणे महत्त्वाचे असते. पपईचे योग्य वाण निवडताना आपण 15 नंबरचे वाण निवडत आहोत. 15 नंबरच्या वाणाचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणल्यावर तिच्या उच्च गुणवत्तेसाठी, त्याचबरोबर अतिशय जबरदस्त अशा रोगप्रतिकार क्षमतेसाठी आणि उत्कृष्ट अशा फळांच्या दर्जेसाठी ओळखले जात आहे. ह्या पपईचे जे फळं असतात ते फळं असते जे जाड सालीचे असतात, ज्याने कीटकनाशकांचा प्रादुर्भाव त्या फळावर होत नाही. त्याचबरोबर आपण पपईचे त्याच्यानंतर दुसऱ्याबरोबर विचार करायचा म्हटल्यानंतर तर पपईचे हे लागवड करताना पपईची लागवड करताना 5x8च्या अंतरावर केली जात आहे. तर 5x8च्या अंतरावर तुम्ही बघू शकता, जे असं माझ्या मागचे जे दोन्ही झाडाच्या मधले अंतर आहे ते 5 फुटांचं अंतर आहे आणि जे असं अंतर आहे ते असं आमचं अंतर जे आहे ते 8 फुटाचं आहे. तर 5x8च्या अंतरावर 1 एकरामध्ये आपले जवळपास 1000 झाड बसत आहे. 5x8च्या अंतरावर पाहिलं तर आपण 1000 झाड बसल्यानंतर आपण फळाची क्वालिटी आणि फळाची एकदम नितळ बघू शकता, कसे आपलं रोपांची कशी एकदम नितळ असे पान आहे बघू शकतो. त्याचबरोबर आपण फळाचे पपईच्या बाबतीत ही लागवड कोणत्या महिन्यात केली जाते त्याचबरोबर सांगू शकतो तुम्हाला. जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या महिन्यात लागवड केली जाते. तर आपण बघू शकता आपली ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड आहे. फेब्रुवारी लागवड आपल्या पपईच्या रोपांना जवळपास कमी जास्त 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. 3 महिने कंप्लीट झाले असताना आपण पपईच्या झाडाची योग्य वाढ बघू शकता. जवळपास कमी जास्त आपल्या कमराच्या खांद्याच्या छाती लेवलला वाढ झालेली आहे. तर पपईची लागवड ही येथे 1 एकरामध्ये जवळपास भरपूर असं उत्पन्न होते. तर एक झाड हे पपईचं आपलं उत्पन्न जवळपास 200 किलोपर्यंत उत्पन्न देऊ शकते जास्तीत जास्त. आणि त्याचबरोबर पपईच्या आपण रोपांची जर क्वालिटी बघितली, तुम्हाला पूर्ण 1 एकरचा फार्म दाखवत आहोत मी. हे बघा, अशा प्रकारे आपली पपईची योग्य लागवड केली आहे. याचमध्ये आपण पपईच्या लागवडीच्या बरोबरच कांदा लागवड केली होती, गोठाचा कांदा लागवड. गोठाचा कांदा लागवड केल्यानंतर कांदा लागवडीच्या नंतर 2 महिन्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर आपण पपईची लागवड त्यामध्ये केलेली आहे. तर ज्यावेळेस आपण कांद्याच्या मधोमध ज्यावेळेस लागवड केली ती पपईची, त्यावेळेस तेव्हापासून आपल्याला अजिबात एकही फवारणी घ्यायची गरज नाही पडली आणि त्यांना खतही सोडायची गरज पडली नाही. तर हे पपईचे अतिशय रोगप्रतिकार क्षमतेखाली असलेलं झाड असल्यामुळे याला कसल्याही प्रकारचा रोग पडलेला नाही आहे. आणि त्याचबरोबर आपण पपईचं जर पाहिलं तर एकदम नितळ छान आहे. हे पान एकदम क्लिअर आणि नितळ छान राहण्यासाठी याला नायट्रोजनची आवश्यकता असते आणि व्यवस्थित वाढ होण्यासाठी आधी पोटॅशची गरज असते. या 2च खतांची गरज असते. सहसा याला खताची गरजही पडत नाही. तर तुम्ही तुमच्या हिशोबानात जेव्हा खतं द्यायची त्या टायमाला तुम्हाला उपयोगच्या हिशोबाने तुम्ही खतं देऊ शकता. आणि पपईची लागवड आपण बघू शकता कशा प्रकारे जबरदस्त अशी वाढ झालेली आहे आणि नंबर 1 अशी पपईची व्हिडिओ लागवड झालेली आहे. तर आपण पुढच्या वेळेस पपईची लागवड करताना तुम्ही आजूबाजूला बरेच वेळेस बघितलं असेल की लोक हे मोकाला कशा काड्या करतात, हे तुम्हाला माहिती नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक कोणाला कशा काड्या करतात कशा नाही. तर पुढच्या वेळेस आपण जाणून घेणार आहोत की पपईला कशी काडी करतात, पपईला काडी करण्याचे काय फायदे आहेत, काय नुकसान आहे, त्याचबरोबर त्याची काय फायदे होते आणि काय नाही, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपल्या सक्सेस फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.